अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतोय आणि जिल्ह्यामध्ये 60च्या वर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू असले तरी काही ठिकाणी पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याने खासगी टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे। इतकंच नव्हे तर नगर तालुक्यामधील पिंपळगाव वाळवी तलाव अहिल्यानगर जिल्ह्यासह तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। पिंपळगाव हा जो तलाव आहे तो कोरडा ठाक पडलेला आहे। याच तलावातून आसपासच्या जवळपास 5 गावांना 30,000हून असलेल्या लोकसंख्येला पाणी पुरवठा होत होता। मात्र ऐन उन्हाळ्यामध्येच हा तलाव कोरडा ठाक पडलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की या तलावामध्ये एक थेंब सुद्धा पाणी नाहीये आणि त्यामुळे हा तलाव कोरडा ठाक पडलेला आहे। शेतकऱ्यांना शेतीसाठी, जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील शेतकऱ्यांना मोठा संकटाला जे आहे तर ते तोंड द्यावं लागत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे हा तलाव कोरडा ठाक पडल्यामुळे या ठिकाणी असलेले जे मासे आहे ते देखील मृत्युमुखी पडलेले आहे, मरण पावलेले आहे आणि मासे मरण पावल्यामुळे त्याची जी दुर्गंधी आहे ते गावामध्ये पसरली आहे आणि त्याला देखील जे आहे तर ते गावकऱ्यांना तोंड द्यावं लागत आहे। जे आहे तर ते पिण्याच्या पाण्याचे तरी टँकर वेळेवर पुरवावेत अशीच मागणी गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या गावकऱ्यांना, या गावातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागणार आहे, हे मात्र नक्की। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर। आणि या संदर्भात गावकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया। 5 गावांमधून या तलावातून 5 गावांना पाणी पुरवठा होतो, कसं बघताय? हे 5 गाव जे आहेत, जर आता हे जे सरपंच आहे 5 गावातले, हे आज रोज पेपरला जाहिरातबाजी करतायत, आम्ही पाईपलाईन तोडू, ह्या इरीतलं पाणी आम्हाला ह्या इरीत द्या, त्या इरीतलं पाणी ह्या इरीत द्या। जर 20-25% तलावात पाणी असताना जर या साऱ्या सरपंचांनी एकी करून जर जिल्हा प्रशासनाला धारेवर धरलं असतं तर आज ही परिस्थिती निर्माणच झाली नसती। आता हे तलाव जे आहे तर ते कोरडं ठाक पडलंय, मात्र या ठिकाणाहून दुर्गंधी पण भरपूर प्रमाणात येते। कसली दुर्गंधी, कसला वास आहे? मासे मेले सर, खूप मासे मेले। तर कारण की काय केलं लोकांनी ऐकलं नाही, पाणी उपसू नका म्हणत आम्ही मासे इथे धनगरवाडी इकडच्या साईडची शेळ्यावाली येतात, मेंढ्यावाली येतात, पाणी प्यायला राहून द्या, पण कोणी ऐकलं नाही। मोटरी